मी भारत पाकिस्तानसह जगातील 8 युद्ध थांबवली आहेत, त्यामुळे शांततेचा नोबेल पुरस्कार मलाच मिळायला हवा असं म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा भरनिराश झालाय। नोबेल आपल्यालाच मिळायला हवा यासाठी ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि इस्रायल सोबत 8 देशांना आपल्या नावाची शिफारस करायला लावून लॉबिंगही केली होती। पण नोबेल समितीने ट्रम्प यांच्या दबावात न येता सगळे अर्ज फेटाळून व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना त्यांच्या हुकुमशाही विरोधातल्या कामाबद्दल नोबेल जाहीर केलाय। जगात लोकशाही विरोधात कारवाया होत असताना आणि विशेषतः व्हेनेझुएलामध्ये हुकुमशाही नेते हिंसाचार आणि दडपशाही करून राज्य करत असताना त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाला पाहिजे असं मत नोबेल समितीने व्यक्त केलंय। मचाडो यांचं शिक्षण हे अमेरिकेत झालं असून त्या 2008 पासून राजकारणात सक्रिय आहेत। त्या 2010 ला संसदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या। त्यावेळी हुकुमशाह असलेल्या राष्ट्राध्यक्ष चावेज यांच्यावर त्यांनी संसदेत चोर म्हणून हल्लाबोल केला होता। नंतर चावेज यांच्या जागी निकोलस मादुरो हे राष्ट्राध्यक्ष झाले, ते सुद्धा हुकुमशाहच होते। निकोलसने मचाडो यांना संसदेतून निलंबित केलं। नंतर 2023च्या निवडणुकीत त्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या, पण त्यांचा पराभव झाला आणि त्या सध्या व्हेनेझुएलाच्या संसदेच्या विरोधी पक्षनेत्या आहेत। हा नोबेल पुरस्कार मचाडो यांना येत्या 10 डिसेंबरला ओस्लो येथे देण्यात येणार आहे। 10 कोटी 30 लाख रुपये, सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। हा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्रम्प मात्र अस्वस्थ दिसत आहे।